गोंय विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या 6व्या दिसाच्या कामकाजाचो नियाळ. गोंयच्या न्हंयांच्या अभ्यास केल्ल्या पळोवणेंत हांगा सोलर हायब्रीड फेरीबोट सेवा सुरू करप समा जायना असो बंदर कप्तान खात्याचो अहवाल आसतना लेगीत न्हंय येरादारी खात्यान सुमार 4 कोटी रुपया खर्च करून परवरी बेती रुटार ही फेरीबोट कित्याक हाडली असो प्रस्न विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी विचारून सरकाराक धारेर धरले. 3 वर्साच्या काळात ही फेरीबोट फक्त 3च म्हयने चल्ली. तातूंय मदीं मदीं मोडिल्ल्या कारणान ह्या फेरीबोटीत प्रवास करपाचे लोकांनी टाळ्ळे. मागीर ती परत दुरुस्त करून कांय दीस ही फेरीबोट चलयली. मात उपरांत ती तशीच उपयोगाविणे पडून उरली. ह्या फेरीबोटीच्या दुरुस्ती खातीर सरकारी तिजोरींतले पयशे मात बेश्टे खर्च जाले अशें युरी आलेमांव हांणी म्हळां. जाल्यार 6 वर्सांत राज्यांतल्या वेगवेगळ्या फेरीबोटीच्या दुरुस्ती खातीर 35 कोटी रुपया सरकारान खर्च केल्यात. ह्यो आदल्यो फेरीबोटी दुरुस्ती करच्या परस ताच्या बदला नव्यो फेरीबोटी सरकारान घेतल्यार त्यो फायद्याक आशिल्ल्यो अशें युरी आलिमांव हांणी म्हळां. Because गोंयची फर्स्ट इलेक्ट्रिक हायब्रिड फेरी ही प्रोक्युअर केल्ली फॉर अप्रॉक्सिमेटली 3,97 इन द मंथ ऑफ ऑक्टोबर 2022 हेजे इनॉग्रेशन जाल्ले. फेरी बोट जेन्ना एक नोट मूव केल्लो, आय हॅव द नोट मूव्ड बाय वन मिस्टर प्रसन्न कार्तिक OSD टू देन चीफ मिनिस्टर मनोहर पर्रीकर, आणि बेस्ड ऑन दिस नोट ही हेजी फिजिबिलिटी ही स्टडी करून मुखार चेक करून कॅप्टन ऑफ पोर्ट हेणे नोटाचेर नोटिंग आहा दे आर अनइकॉनॉमिकल, impractical for the Goa's rivers. It was unsuitable for Goa's river conditions. Port stated technical and cost issues too. Red flag was there from the department. Still, you all tried to put this ferry boat into operation. 3 mahine it was into operation. The user was low. 3 orsa it was left to rot. Rodents damaged the internal wiring. There was no maintenance. Charging infrastructure was inadequate. Despite warnings, advices, check the economical viability, suitability of the solar ferry boat. What made the government to procure this solar ferry, and where was the department and the agencies who were on board for guidance and assistance? ह्या वेळार अंतर्गत जलमार्ग मंत्री सुभाष फळदेसाय हांणी ह्या वेळार सध्या राज्यांत 32 फेरीबोटी आसात. ह्यो फेरीबोटी 18 वरां चलतात. ताका लागून तांची दुरुस्ती करप गरजेचें आसता. ताका खर्च येताच. सध्या ज्यो फेरीबोटी चलता त्यो 15-20 वर्सां पयलीं घेतिल्ल्यो अशी माहिती दिल्या. सोलर फेरीबोट दुरुस्त करपाक बेगीनूच कंत्राट काडटले. ताचे उपरांत ह्या फेरीबोटीचो उपेग करतले. ही फेरीबोट सेवा सुरू केल्या उपरांत 1.75 लाख रुपया म्हयनुकी येणावळ सरकाराक येवंक शकता अशी माहिती ह्या वेळार मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. इतले मजगतीं सोलर हायब्रीड फेरीबोट चलपाक नाशिल्ल्याच्या फाटभुंयेर उद्देग संचालनालया कडेन फाटल्या 2 म्हयन्यां पयलीं कागाळ नोंद केल्या. तशेंच ह्या फेरीबोट कंत्राटदाराचे 59.37 लाख रुपयाचे बिल थकीत दवरला अशी माहिती सभाघराक दिली. This solar electric boat, hybrid boat म्हणटा ती आम्ही परचेज केल्ली at 3,97,95,000. As you said, ही बोट आमकां फिजिबल जायना. त्या बोटीन भितर एखाद वेळ तूं सांगता तशें what I get the information, जनरेटर आसतलो, ताचो इलेक्ट्रिक मोटर आसतलो, बॅटरीज आसतलो, ते म्हाका दिसता it was inadequate specifications and hence taka parat problems yetale. What you are saying is correct. When we found, we tried operating this boat on for passengers on various routes. त्या रूट्साचेर आमी परत एक फावटी ती रिपेअर करूनय चलोवपाचे प्रयत्न केले. पॅसेंजरय मेळना आमकां. पूण जेन्ना ती बोट ज्या जाग्याचेर आमकां ऑपरेशनाक वचना, आमी 3 म्हयने ती बोट चलोवनय पळयली. ताचे बरोबर पॅसेंजर्सय जायनाशिल्ले. आता गेले 3 वर्सां त्या बोटीचे परत एक फावटी आमी कोणाक टेंडर काडले, पण नोबडी वॉज ऑप्टिंग फॉर टू टेक दिस. आमी पॅसेंजर ऑपरेट करपा खातीर आता नवो टेंडर काडलो, आणि त्या नव्या टेंडरान भितर आमकां मंथली 1.70 लॅक्स अर्निंग जावपा सारखे आमकां परत एक फावटी कोट आयिल्लो आसा. अँड वी विल पुट टू यूज दिस बोट. आमी ह्या फेरीची चौकशी करपा खातीर वी हॅव फायल्ड अ कंप्लेन अँड सूट अगेन्स्ट दिस इन दी डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज, सेइंग दॅट इट इज आमकां हातून भितर फॉल्टी मेळ्ळे आसा. आमकां ताजे फायनल पेमेंट आसतालो, तो फायनल पेमेंट ऑफ 59.37 lakhs we have not yet paid, and we have filed a complaint with the concerned authorities where we have to file. ह्या वेळार सद्याक जी परवरी बेती रुटाचेर सुरू केल्ली फेरीबोट आसा ताचे खातीर फाटल्या 5 वर्सांत 1.10 लाख रुपया सरकारान खर्च केल्यात. इतली दुरुस्ती करून लेगीत ही फेरीबोट सध्या बाबत परिस्थितीत आसा. ती बदलची अशी सुचोवणी
विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव हांणी मंत्री सुभाष फळदेसाय हांकां केल्या. बेती फेरी ही बेती फेरी पडे हा हेजेर 1,09,00,000 रुपया फॉर मेंटेनन्स इन द लास्ट 5-6 years. 18-19 you spent 5 lakh, 19-20 you spent 41 lakh, 20-21 was spent 15 lakh, 21-22 was spent 14 lakh, 22-23 you spent 11 lakhs, and 23-24 21 lakhs 85,000. That means 1 crore 10 lakh for 5 years on one ferry. Very novel. And the Last 5 years, around approximate 35 crores were spent on only maintenance. If you look at it, we operate all these ferries on 18 routes, and we have total ferries in आमच्यो चलपाच्यो ferries आसा त्यो 32. If you look at the cost as of today of all the ferries would work out something between 35 crores to 40 crores वर्ताच्यो त्यो ferries आसात. जो फेरीचे ट्रान्सपोर्ट तुम्ही पळयलो आणि पॅसेंजर जे लोड व्हरतात आणि 18 तास आम्ही जाचेर त्यो एक वेसल आसा ते 18 तास काम करता ताका वेर एंड टेर हे येतले आणि ह्यो फेरीज आसा त्यो आम्ही वर्सान वर्स घेतले ना किंवा 10 वर्सांनी स्क्रॅप केले ना. वी हॅव स्टील आमच्यो 15 वर्सांच्या वयर फेरीज 20 वर्सांपर्यंत फेरीज ह्यो अजून पर्यंत आसा ताका मेंटेनन्स हे येतले आणि खंयचेय तुम्ही स्टँडर्ड पळयले जर जाय जाल्यार 15% मेंटेनन्स ऑलवेज देर. परत लाईट वचपी वाठारांतल्या लोकांक वीज खात्यान लुकसाण भरपाय दिवची. जोड वीज नेमन आयोगाच्या नेमाप्रमाण अशी लुकसाण भरपाय दिवपाची तजवीज आसा. मागीर परत लाईट वचपी वाठारांतल्या लोकांक सरकार ह्या नेमाप्रमाण लाईट सेवा दिवंक मेळूंक ना म्हूण लुकसाण भरपाय दितली काय ना असो प्रश्न बाणावलीचे आमदार वेन्झी विएगस हांणी वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांकां केलो. ह्या वेळार वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी राज्यांतलो वीज खात्याचो सुविधा जाग्यार पडल्या उपरांत हो नेम चालीक लावप सारकें जातलें अशें म्हळां. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी मये मतदारसंघातल्या चोडण भागात परत लाईट वता अशें सभाघराच्या नदरेक हाडून दिल्लें. वीज खात्यान हो प्रस्न सुटावो करचो अशी मागणी तांणी विधानसभा कामकाजाच्या प्रस्नोत्तराच्या वराक केल्लो. वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी ह्या मतदारसंघात 140 कोटी रुपयापैकी 110 कोटी रुपयाची कामां मंजूर जाला अशी माहिती ह्या वेळार सभाघराक दिली. ही कामां जातकच चोडण गांवांतलो लायटीचो प्रस्न सुटावो जातलो अशें तांणी म्हळें. तो मयेच्या मतदारसंघातल्या पंचायत एरियेन जे पावर शटडाऊन जाता त्या संदर्भात आसलो स्पीकर सर. आणि दुसरो प्रश्न आहा जो वेदर गव्हर्नमेंट इज टेकन एक्शन टू गेट बॅक फीडर फ्रॉम कोल्लीम, इफ सो गिव डिटेल्स अँड प्रेझेंट स्टेटस. म्हणजे चोडण जो भाग आसा त्या भागाक इलेक्ट्रिसिटी सध्या खोल्ले सबस्टेशना कडसून येता आणि ह्या भागांसून जी अंडरग्राउंड लायन येवपाक जाय ते लायनीचो स्टेटस दिवचो. दुसरें म्हणजे ले गांवांसून जी लायन येता ती झाडा पेडांसून येता कारणान थंय इंटरप्शन खूप जाता. तर हे प्रॉब्लेम सॉल्व करपाक लागून कितें जे स्टेप्स घेतल्या तेजेर उत्तर दिवचो. स्वाती मातशें चोडण गांव हे पयलीं बेट आशिल्लें, आतां ताका मयेच्यान रस्तो आसा आनी ह्या बेटार जी लायट आयली ती 1970, 71 टप्प्यान आयली आणि लायट येता आसतना खोर्ली फिडरांतल्यान खोर्ले सबस्टेशनाच्यान दिवाडे आयली आणि दिवाडेंतल्यान शोरांव आयली आणि ही जवळ जवळ 50 वर्सां जाली कोणीच पळोवना. भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री आसतना हे सगळें काम जालां आणि आज ते सगळें काम करपाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्रीच्या अंडर ती म्हजे कडेन आयल्या आणि तुजे कडेन आयल्या. हे अभिमानान हांव सांगना, कारण 1970 भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री आशिल्ले आणि आज डॉक्टर प्रमोद सावंत आसा आणि आज आमी थंय सगळे अंडरग्राउंड करपा खातीर हातांत घेतला. हो जो फिडर आसा जुनो म्हणजे सबस्टेशन खोर्लेच्यान येवपाचें ते जुने आणि हे काम करता आसतना खुबश्यो गोष्टी मुखार व्हेल्यो. जवळ जवळ 140 कोटीची कामां तातूंतली 110 कोटीची टेंडर जाल्या आणि उरिल्ली कामां ह्या म्हयन्याक किंवा फुडल्या म्हयन्याक आफ्टर बजेट एप्रुवल फूल आमचो डिमांड एप्रुवल जालो त्यानंतर उरिल्ले 42 कोटीची कामां ताची घेतली आणि ताका जे शहरांव प्रॉब्लेम जाता तो प्रॉब्लेम कमी करपाची जबाबदारी आमच्या डिपार्टमेंटाची आसा आणि ते आमी करतले. दुसरो प्रश्न ताचो आसा की नार्वे आणि बिचोले सबस्टेशन आम्ही ऑलरेडी अपग्रेड करपाक घेतला. नार्वे जो फिडर आसा ताका साधारण जे ट्रान्सफॉर्मर आसा ते जवळ जवळ 42 ट्रान्सफॉर्मर आसा नार्वेच्यान येता आणि ती जी नार्वेच्यान जी लायन जर हाडपाक जाय जाल्यार ती लायन खूप जुनी आसा. 33 kV आमी थिवीच्यान बिचोले हाडपाक अंडरग्राउंड
चालू केलं, काम चालू झालं. ते काम कंप्लीट झाल्यानंतर बिचोलीचे सबस्टेशन अपग्रेड झाल्यानंतर नार्वेच्यान शोराव दुसरी लाईन घालपाचो प्रयत्न आमचो आसतो. आमच्या मतदारसंघात 7 पंचायती येता आणि 7 पंचायतींनी कितले अंडरग्राउंड केबल काम पूर्ण झाला आणि कितले उरला हेजेर एक प्रश्न विचारला, तेजेर सर आन्सर दिवचे. सावते वर्षी आताच सांगला अंडरग्राउंड केबल वर्क 11 kV नंबर ऑफ वर्क्स इन किलोमीटर कंप्लीट केला ते 28.2 किलोमीटर इन प्रोग्रेस आसा 40. इट इज अंडर अप्रुव्हल दिले बरोबर ताका टेंडरिंग प्रोसेस जातले आणि आमचे डिमांड पास जाले नंतर हे सगळे मुखार ब्रिटल जाल्यात. ब्रिटल म्हणजे अशें धरले बरोबर चुराडो जाता, करंट सुद्दां तातूंत कमी येता आणि तो बदलपाची आवश्यकता आसा. साधारण एका फिटरा 10 ते 16 ट्रान्सफॉर्मर आसता, कमीत कमी 10 असता आणि ते काही जाग्यार ते 20-20 ट्रान्सफॉर्मर सुद्दां असता आणि त्या खातीर हे काम करता आसतना आमकां टप्प्याटप्प्यान काम कंप्लीट करपाक जाय. आणि जेन्ना अंडरग्राउंड ST 11 kV लायन कंप्लीट जातली तेन्ना हो जो पळय लायट वचपाचो प्रॉब्लेम आसा तो इल्लो कमी जाता. उत्तर गोंयांतल्या कुजिरा शाळा संकुला प्रमाण दक्षिण गोंयांत संकुल सरकार उबारतले. हे खातीर मडगांवां प्रायम जाग्यार सरकारान 1 लाख चौखण मीटर जागो घेतला. 3 म्हयन्याच्या काळा भितर मडगांवच्या पात्र शिक्षणीक संस्थांक सरकार प्लॉट दितले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी सभाघराक दिल्या. ह्या शाळांनी स्वताची इमारत बांदची पडटली अशें मुखेलमंत्री तशेंच शिक्षण मंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. आमदार प्रवीण आर्लेकर हांणी 0 वराक उच्च माध्यमीक शाळांनी तासांचेर शिकोवपी शिक्षकांच्या भत्त्यात वाड करची. सद्याक हो भत्तो 400 रुपया आसा, तो भत्तो 650 रुपया करचो अशी मागणी केल्या. Increase in remuneration of lecture basis teachers in government high secondary school. I would like to mention following regarding remuneration for lecture basis teachers is rupees 400 per lecture, whereas college section teachers getting rupees 750 per lecture. Request government to increase remuneration to at least rupees 650 per lecture, considering to crucial academic role without the benefit of service continuity, job security or promotion opportunity. Government should give temporary status of lecture basis teacher. राष्ट्रीय शिक्षण धोरण चालीक लायल्या उपरांत शिकोवपाचे तास वाडल्यात. हाका लागून विद्यार्थ्यांचेर ताण येता. ताका लागून सरकारान शिकवणीचे तास उणे करचे अशी मागणी आमदार कार्लोस फरेरा हांणी केल्या. सद्याक शिकवणीचे तास फक्त शिकोवपा खातीरूच न्हय जाल्यार हेर शिक्षणीक बाबीं खातीर लेगीत वापरतात अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी सभाघराक दिल्या. जाल्यार राज्यांत बरेचश्यो सरकारी मुळाव्यो कोंकणी वा मराठी शिकोवपी शाळा बंद पडल्यात अशें आमदार विजय सरदेसाय हांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिलें. अशा जाग्यांचेर संबंदीत लोकप्रतिनिधींनी ह्या भाशांनी शिक्षण घेवपी कमीत कमी 20 तरी विद्यार्थी आसात हे दाखोवन दिल्या उपरांत अश्यो बंद पडिल्ल्यो शाळा सुरू करता अशें आश्वासन मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी दिलां. रहिवासी इमारतींनी जर बेकायदेशीर होमस्टे कोण दिता आसत जाल्यार संबंदीत हावसिंग सोसायट्यांनी 1364 ह्या नंबराचेर फोन करून कागाळ करची. ही कागाळ आयल्या उपरांत अशी बेकायदेशीरपणा करप्यांचेर कडक कारवाय जातली अशें आश्वासन पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खंवटे हांणी दिलां. गोंयांत बेकायदेशीर तरेन जे होमस्टे दिवपाचो वेवसाय सुरू जाला ताचे आड पर्यटन खात्यान कडक कारवाय करची अशी मागणी आमदार मायकल लोबो हांणी 0 वराक केल्ली. अशा बेकायदेशीर होमस्टे खातीर कायदो आनी सुवेवस्था, सुरक्षीततायेचे प्रस्न तशेंच भौशीक साधन सुविधांचेर ताण येता. ताका लागून होमस्टे दिवपी कंपन्यांनी वा आस्थापनांनी तांची नोंदणी सरकारा कडेन करची अशी मागणी मायकल लोबो हांणी केल्या. अशे होमस्टे चडशे करून दिल्लीकार तशेंच कोरोना काळात ज्या गोंया भायल्या नागरिकांनी गोंयांत येवन सेकंड होम घेतल्यात ते दितात अशी माहिती ह्या वेळार मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. पर्यटन खातें अशा होमस्टेंचेर कडक कारवाय करतले अशी माहिती ह्या वेळार मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. Illegal homestay in building and unregistered home and estate. The growing concern among Goans regarding the illegal homestays in building and unregistered homes and estate, this unregulated activity is causing anxiety among residents. Rising concerns about safety, security and infrastructure strain. I urge the government to take decisive action to crack down on unauthorized stays, ensure strict enforcement of registration
administration norm and protect the interest of the residents. बिकॉज बाब मायकल लोबोन जो विषय मांडला तो महत्वाचो आसा. आय वुड अर्ज ऑल द सोसायटीज आमचो 1364 हेल्पलायन नंबर आसा. दे कॅन कॉल एंड से की अनरेग्युलेटेड स्टे एकदा सोसायटीजूच एनओसी दिता तुम्ही एक्टिविटी करा ती आसा काय ना ती आमकां खबर नासता. डिपार्टमेंट स्पीकर सर कंटिन्युअसली पंचायत म्युनिसिपालिटी कडे उलयत असता. वी आर वर्किंग ऑन क्लोजली विथ द चीफ मिनिस्टर एंड वी विल फाइंड अ सोल्युशन टू इट. आनी इतल्यान हो गोंय विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या 6व्या दिसाच्या कामकाजाचो नियाळ सोंपलो.